नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. म्हणजेच 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईला चैत्यभूमीला लाखो लोक येतात, अक्षरशः लाखो लोक येतात आणि करोडो रुपयांचे पुस्तकं या ठिकाणी विकले जातात. असं आहे की मराठी साहित्य संमेलन होतं ना दरवर्षी, त्या साहित्य संमेलनामध्ये 5-6 लाखांची पुस्तकं विकली जात असतील, मात्र आंबेडकरांना अभिवादन करायला चैत्यभूमीला जेव्हा लोक येतात त्या ठिकाणी करोडो रुपयाची पुस्तकं अक्षरशः विकली जातात. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय पेरलं. त्यांचा एक जो सगळ्यात फेमस कोट आपण सगळे लक्षात ठेवतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यामुळे जे जे लोक बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी हे खरोखर मनापासून आपल्या आतमध्ये उतरवलेलं आहे. ते खरोखर शिकतात, वाचतात, संघटित होण्याचा प्रयत्न करतात. आणि संघर्ष कशासाठी, तर संघर्ष आपल्या हक्कांसाठी करा, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आज सत्तेमध्ये बसलेले हे सगळे जे लोक आहेत ते आपल्याला दाखवताना तर दाखवतात की आम्ही आंबेडकरांना मानतो, इथे फोटो पण लावलाय त्यांनी वगैरे, संविधान मानतो. पण खरोखर हे लोक संविधानाला मानतात का हो? म्हणजे कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर काल जेव्हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, हा शपथविधी असं वाटत होता कुठला तरी धार्मिक कार्यक्रम आहे किंवा कुठलं तरी एखादी कॉन्सर्ट आहे जिथे वेगवेगळे बॉलिवूडचे खूप मोठे मोठे स्टार बोलवले, मोठे मोठे उद्योगपती बोलवले, गाणे वाजले, टाळ्या वाजवल्या लोकांनी आणि शपथ घेतली. असं वाटत होतं कुठला तरी लग्न सोहळा आहे. अशा पद्धतीने त्यांनी तिथे हे केलं. रामाची काही गाणी वाजली, हिंदू धर्म भगवा अब लहराएगा, महाराष्ट्र में भगवा लहराएगा, असे गाणे म्हणले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आपण खूप मोठं उल्लंघन करतो असं यांना का नाही वाटलं? कारण आपल्या संविधानामध्ये आपली जी राज्यपद्धती आहे ती सेक्युलर आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जर ह्यालाच ते तडा देतात. बरं, हे काय आत्ताच देत आहेत असं नाही, याच्या आधी सुद्धा ते तसं करत आलेले आहे वेळोवेळी. म्हणजे घेताना ते आंबेडकरांचं नाव घेतात, फोटो बिटो लावतात, पाया पडतात, मात्र त्यांनी काय म्हणलंय त्या संविधानामध्ये त्याची मात्र पायमल्लीच करतात. आपल्या संविधानाने आर्टिकल 19 मध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही बोलू शकता, संघटित होऊ शकता, तुम्ही उठाव करू शकता, तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये उठाव इन द सेन्स की आपल्या हक्कांसाठी, आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी एकत्र येऊ शकता, आंदोलन करू शकता, असं आपल्या संविधानाने म्हणलेलं आहे. हे लोक आंदोलन करू देतात का हो? जेव्हा बदलापूरची घटना झाली, आंदोलन करायचं होतं तर यांनी 144 लावलं, म्हणजे आंदोलन करू नका, म्हणजे संविधानाचं उल्लंघनच केलं. किंवा सोनम वांगचुक, इतका मोठा माणूस, इतका महत्त्वाचा शास्त्रज्ञ भारताला लाभला, याचं खरोखर आपल्याला किती अप्रूप असायला पाहिजे, किती रिस्पेक्ट करायला पाहिजे त्यांचा. ते त्यांचे लडाखचे खूप सहकारी चालत आले होते दिल्लीला आणि दिल्लीला पोहोचल्याबरोबर या सगळ्यांना अटक केली. याला म्हणतात संविधानाचं उल्लंघन. कशासाठी येत होते ते बिचारे? आपल्या मागण्या मागण्यासाठी येत होते. शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे. याच्या आधीही 2 वर्ष आधी सुरू होतं. तेव्हा त्या शेतकरी आंदोलनाला कसं चिरडले यांनी. 700 शेतकरी त्या ठिकाणी गेले या आंदोलनाच्या दरम्यान. त्यांच्यासाठी रस्ते खतले, खिळे रोवले, रस्ते बंद केले, अश्रुधूर सोडला, रबरी बुलेट सोडल्या, कितीतरी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेले त्या रबरी बुलेट्स, अंगावर गेल्या, लाठीचार्ज केला, काय काय नाही केलं. काय करत होते शेतकरी? आपल्या मागण्यासाठी, ज्या की तुम्हीच प्रॉमिस केल्या होत्या की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, तुम्ही जे प्रॉमिस केलं त्याची आठवण करून द्यायला येत होते हे शेतकरी. पण तुम्ही काय केलं तर तुम्ही त्यांना आंदोलन नाही करू दिलं. हे अशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक आहे. लावताना तर फोटो लावलाय आंबेडकरांचा, पण मानतात का आंबेडकरांना? नाही मानत. मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण यांना या गोष्टीची आठवण करून द्यायला पाहिजे. हे ज्या लोकांना मानतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर तेव्हाच, म्हणजे जेव्हा संविधान बनलं, तेव्हा जेव्हा संविधान आपलं अस्तित्वात आलं, लागू झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी यांच्या RSSच्या ऑर्गनायझर म्हणून जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की हे संविधान आपल्याला त्याची काही गरज नव्हती, हे नको होतं, आपली मनुस्मृती जी आहे ती चांगली आहे. आणि म्हणजे संविधान नाकारलं यांनी थोडक्यात. त्यांच्या संघटनेमधल्या सगळ्या लोकांना आजही
ते घ्यायसाठी लोकांना बरं वाटावं म्हणून नाव घेतात, मात्र हे संविधानाला मानत नाहीत. आणि यांचा विचार पुढचा हाच आहे की आपल्याला संविधान बदलवायचं आहे. यांचे 6 असे लोक आहेत भाजपचे की ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सरळ सरळ लोकांना सांगितलेलं आहे की आपल्याला 400 पार करायचे आहे. कशासाठी? तर संविधान बदलवण्यासाठी. तर याच्यावर मी याच्या आधी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले, दाखवलेले, फोटो दाखवलेल्या, बातम्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे मी परत त्याच्यात खोलात जात नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि दुसरीकडे या लोकांनी आंबेडकरांचा खरोखर खूप वेळा अपमान केला. द्यायला त्यांनी दिलंय आंबेडकरांना भारतरत्न, मात्र हे किती मानतात आंबेडकरांना हे जर आपण पाहिलं ना तर खरंच शॉक बसतो. आणि आजही आंबेडकरांनी जे करून ठेवलेलं आहे, म्हणजे मी जे म्हणलं की 2 करोड 4 करोडची पुस्तकं जर चैत्यभूमीला जात असतील, याचा अर्थ त्या माणसांनी आपल्या मनात काय कुठली ज्योत लावलेली आहे. आणि त्यामुळे असे आपल्या मनामध्ये शिक्षणाविषयीची ज्योत लावणारे लोक आपल्याला खरोखर खूप हवे आहेत. म्हणजे मला आजच्या दिवशी तर खरोखर असं वाटलं की यार आंबेडकर परत जन्मायला पाहिजे, किंवा निदान त्यांच्यासारखे लोक तरी इथे खूप जन्मायला पाहिजे, कारण त्यांची आता खरंच गरज आहे. म्हणजे एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की जे शिका संघटित व्हा म्हणत असतात, आणि दुसरीकडे आजचे हे राज्यकर्ते जे 60,000 सरकारी शाळा बंद पाडल्या, जे कधीही शिक्षणाविषयी बोलत नाही, मुलांना कधीही हे म्हणत नाही की जास्तीत जास्त शिका, जास्तीत जास्त पुढे जा, चांगले मार्क्स मिळवा. कधीही आज सत्ते बसलेले लोक आपल्याला बोलताना दिसणार नाही, कारण यांचं स्वतःचंच शिक्षण आज अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या लोकांची आज खरोखर गरज आहे. आणि आपल्यामध्ये सुद्धा आहे, आपल्यामध्ये सुद्धा तो गुण आहे. फक्त आपल्याला एवढं कळलेलं नाही आहे की अरे यार, या गोष्टींचा आपण प्रचार करायला पाहिजे, या गोष्टीविषयी बोलायला पाहिजे. वाचा, अभ्यास करा, पुढे जा. समानता, संविधान या गोष्टीवर विश्वास ठेवा, त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोपोगेट करण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की एवढं आपल्याला जरी कळलं तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरीखुरी श्रद्धांजली जी आहे ती वाहू शकू. आजच्या दिवशी मला हेच सांगायचं होतं. तुम्हाला काय सुचतं, काय वाटतं, मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू.